बोलू नका कोणी आम्ही पण त्यांच्याशीच बोलतोय ओ पॉइंट द्या जो रिअल पॉइंट देतो या बाकी कोणाच्या दबावाखाली काही बोलायचं नाही तर चार मोजले येऊन झाले बोलू ना तोंड बंद करा ना मग सकाळपासून चालू आहे हो जाऊ द्या राक्षे भाऊ द्या सांगते ते चला गव्हर्नमेंट मोजणी येते का काय म्हणजे त्यांच्या प्रमाणे मोजणी वाल्यावर फक्त कोणी दबाव नका टाकू हा बाकी काय कोणी काय बोलू नका पुढचं चला मोजून दिला पाहिजे त्यांचे त्यांना काम करू द्या मोजणी वाल्यावर दबाव नका आणू त्यांना नका शिकू कामाचं काही अहो पण त्या दिवशी मग 66 62 ते मोजून 63 ते कशी काय हद्द कायम केलं मग आपण त्या हद्द कशी काय कायम पॉइंट केलं? थांबा थांबा तुम्ही हो मी काय म्हणतोय ए मी काय मोजणीवाल्याला काही शिकू नका त्यांचे त्यांना काम माहितीये बाजूला बरं बाकीचे सगळे हो एक मिनिट इकडे या ते बोलतील इथं ऐकून घ्या हो ऐका 2 मिनिटं ऐका माझं हो 2 मिनिटं ऐका सगळ्यांना विनंती आहे फक्त मोजणी अधिकारी हो 2 मिनिटं हो गव्हर्नमेंटच्या या पॉइंटवरून साहेब ऐकून घ्या फक्त ऐकून घ्या माझं अहो 2 मिनिटं ऐका माझं इथं फक्त मोजणी अधिकारी आणि संबंधित शेतकरी सोडून बाकीच्यांनी जरा इकडे संबंधित थांबा. शेतकरी की साहेब? हो ना मी संबंधित शेतकरी म्हटलो ना बाकीचे इकडे या चला चला नका उगाच नाही. चला चला बाहेर बाकीचे मागे झालं सगळे आमची ग्रामपंचायत ते पाहतील ना काय सरपंच संबंधित शेतकरी मग समज बाईला बोलवा हा बोलवा ना त्यांना बाकीचे काय आलं पाहिजे करू द्या मोजणी मला नोटीस नाहीये मोजणीची मी आहे इथंच आहे यांना यांचा रेकॉर्ड ठीक आहे, तयार करू करून देतो. द्या, मी आहे ओके ठीक आहे चला ते नाही येत बाकीचे जरा बाजूला थांबा आधी मोजणी झाली तेव्हा होते का तुम्ही इथं मोजणी झाली तेव्हा होते होतो ना तो नंबर आज दाखवला का हा नंबर इकडे हा दाखवलेला आहे पूर्वी आता तो दाखवलाय तिकडं काय आता हा दाखवला आता हा दाखवलाय आता तो दाखवताय आणि तो जो पहिला फोन दाखवला त्याच्यावरून गव्हर्नमेंटच्या 4 मोजण्या झालेल्या आहेत कळते ना तुम्ही अजिबात नका जाऊ राक्षे पण नका जाऊ तुम्ही पण नका जाऊ त्यांना करता ना आमचं नाही करता त्यांना डिस्टर्ब द्यायला करता चार पॉइंट द्यायचा साहेब यांना अधिकार आहेत हे मधले पॉइंट कसे देतात हे मला कळत नाहीये आपण विचारू ना सर हा एकदा क्लिअर झालं का विचारू ना सर काय 4च पॉइंट द्यायचा अधिकार यांना हो आणि यांनी 4 गटाच्या मोजण्या करून दिल्या इथं 64 ची मोजणी असताना यांनी 59 मोजला 62 मोजला 63 मोजला 65 मोजला 66 मोजला राक्षे तुमचं आहे ना हा गट हा 64 नंबर आहे अच्छा चला पुढे चला तातडीची बोलवली होती का अति तातडीची तातडीची मोजणी होती ही अच्छा तिला देखील 6 महिने लागले अच्छा इथं काय पॉईंट नाही केला वाटतं त्यांनी अधिकारच नाही साहेब त्यांना इथं मध्ये द्यायचा बरं ठीक आणि त्यांना अति तातडीची होती ना अति तातडीची किती दिवस लागले तरी 6 महिने गेले त्या मोजणीला बापरे हो 15 दिवस यायला पाहिजे येतच नाही मोजणी लवकर हे मात्र खरं आहे आणि ते कोकणे सर होते आधी सर्वेला ते कुठे आहेत सगळे आहेत ना तिथं कोकणे म्हणून आहेत का त्यात सर्वेची आज टीमच आलेली आहे पूर्ण आणि ते क्रॉस चेक करता येईल नक्की पॉईंट्स कुठे आहेत त्यांना विचार मधले पॉइंट द्यायचा अधिकार आहे का एक त्यांना? मिनिट त्यांनी दिलेला पॉइंट हा इथं हा कळेल ना हा गाडलेला
जे रेकॉर्डचे जे असतील ते पॉईंट देतोय आम्ही. मग दाखवायचा अधिकार किंवा नाही किंवा जे रेकॉर्डला आहे ते देतोय आम्ही. तिथं कोण करा व्हिडिओ काढायचो. अच्छा. बस अशी हे आता 4 दिवसामध्ये एवढं व्हेरिएशन आले 2-2, 2.5 फुटाचं. 4 दिवसामध्ये 2-2, 3-3 फुटाचं व्हेरिएशन आलंय. त्यांना फक्त एकच विचार, ही मोजणी नकाशाप्रमाणे होते का म्हणजे अगोदर तुमचं म्हणणं आहे का हा हा पॉईंट दिला होता, हा पॉईंट दिला होता आणि आता इतका चेंज झालाय. तिथं पॉईंट दिलाय त्यांनी. बर चला. इथं पण बघा बरं का साहेब, इथं पण त्यांनी हा पूर्वी दिलेला थांबा point आहे. फिक्स होते आधी. हा इथं पूर्वी दिलेला पॉईंट आहे. आता तिकडे दाखवतायत. यांना फक्त एकच प्रश्न आहे माझा, फक्की मारा. काही नकाशाप्रमाणे मोजणी पॉइंट होते? झालाय तो. नकाशाप्रमाणे मोजणी होते का 7-12 मोजणी होते? ह्याच्यानुसार तुमचं कंपाऊंड तर अतिक्रमणात येते. नाही, त्यांनी दिलेल्या पॉईंटच्या जे अगोदर दिलं त्या पॉईंटच्या तिकडे होते. त्या इनामदारांना बोलवू ना तुमच्या भावांना. असं काय करता? ते सांगू शकतील ना तुम्ही बोलण्यापेक्षा. त्यांना अधिकृत आहेत. तिथं होता हा. त्या गटाचं लास्ट पॉईंट इथपर्यंत मोजणी होती, त्या गटाची होती, त्या गटाची होती, म्हणून हा पूर्ण सर्वे मोजला होता आपण. आणि आपल्या गटाची होती. हा, ह्या गटाची. साहेब इकडे पण दाखवा. हे कसं धनुष्यबाण झालंय दिसेल आपल्याला. असा नकाशा आहे का आपला? हार्ड कॉपी पहा त्यांच्याकडे. असं आहे का कोण केलंय धनुष्यबाण? धनुष्यबाण? तुम्हीच केलं नाही पोलरवरून, आम्ही रोवले का? तुम्ही शांत बसा. दाखवा. पाहून दाखवा. ते त्यांनी काय केलंय ते आपल्याला काय नाही त्यांनी केलंय ते बघतो ते गावकऱ्यांचे. आपण आपल्या रेकॉर्डाप्रमाणे दाखवतो. तिथं मार्किंग करा. झालं इथं एंड आहे ना गटाचं. हार्ड कॉपी साहेब तुम्ही पहा. आणि त्याच्यानंतर असं एवढं 10 फुटाचा फरक पडतो का एवढा तिरका इकडं एका लाईन मध्ये. ओके. कोकणी सर कुठे? कोकणी सर काय झालं होतं नक्की? तुम्ही अगोदर पॉईंट दिले आता आले असं म्हणलं. आता हा 4 फुटाचा फरक पडला. नाना 2 मिनिट थांबा नाना जरा. ही हार्ड कॉपी पहा. कुठं असं धनुष्यबाण आहे का पहा. आता तुमचा मुद्दा काय आहे सांगा. तुमचा मुद्दा काय आहे? हा जो नकाशा आहे असा इथपर्यंत आलाय बरोबर ना. असा तर इथं असं वेडवाकडी वळण कुठं आहे इथं दाखवा मला तुम्ही. आता हे बघा इथं रेकॉर्डचा पहिला पॉईंट दिला तुम्हाला. बोला पहिला फर्स्ट पॉईंट. बोला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला भाग दिसतोय का? हा आहे का इथं भाग? बोला ना आहे तुम्ही. का इथं आहे का? वयवटीला बाकी आहे का इथं वायवाट त्यांच्या आत आहे तिकडे. बरोबर. रेकॉर्ड कसं आहे इथं? रेकॉर्डची लाईन कशी आहे? पहा ना तुम्ही. ती प्रिंट वरती तुम्हाला ती अशी दिसताना- इकडं अशी ऐका, तिरकी झालेली आहे ऐका, का? ऐका. ही आतमध्ये गेलेली आहे पाहते तुम्ही. अशी तिरकी झालेली का अशी गेली पहा तुम्ही. आम्हाला पण कळतंय त्याच्यामधलं. रेकॉर्ड मध्ये इथं 2 ठिकाणी बाक आहे. ते रेकॉर्डचे हे 2 पॉईंट तुम्हाला दिलेत. आता रेकॉर्डला बाक आहे दिले. ते कसं आहे माहिती आहे का? ज्या वेळेला हा जो नकाशा आहे ह्या नकाशावरती तुम्हाला ह्या प्रिंटवरती तो एकदम बारीक बाग दिसतोय. परंतु तो हे जे मशीन आहे त्याला 00 mm ची अॅक्युरेसी. या अॅक्युरेसी मध्ये हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला जागेवरती दिसताना खूप मोठ्या अंतरावरती दिसतोय.
त्याच्यामुळे तो तुमच्या तसं वाटतंय तुम्हाला की तो पॉईंट इथं एवढा नकाशाला बाक नाही, परंतु जागेवर एवढा कसा दिसतोय तो? ऐकून घ्या. कारण तुमची वायवाटीकडे आता आहे. याच्या अगोदर लक्षात पण आहे घ्या ना तुम्ही. गव्हर्नमेंटची मोजणी इंची झालेली आहे. हा. तो पॉईंट तिथं आला होता 12 फुटावर तिथून. मुद्दा एवढाच आहे, तुमचा मुद्दा 12 एवढाच आहे. फुटावर आला होता. तुमचा मुद्दा बोला काय तुम्ही. होता? हा, मी बोलतो ना मला तुमचा चान्स मुद्दा काय आहे की इथं बाग का दिला तुम्ही, हाच मुद्दा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला दिलं, बस दुसरं काही विषय नाही. दोन आम्ही मिनिटं आमच्या रेकॉर्ड प्रमाणे दाखवलं समजा. ऐका, आता माझी शंका आहे, हे क्षेत्र आमचं आहे हे. हो, आता हे जे क्षेत्र आहे हे राक्षांचं 64, हे इकडं मोठं आहे, इकडं लहान आहे, बरोबर? हे इकडून हे इकडे आतमध्ये यायला पाहिजे, तर ते उलट आमच्याकडे अहो येते साहेब, गेले त्यांची ऍक्च्युअली वायवट कुठे आहे बघा ना तुम्ही. नाही. वायवट कुठे त्यांची तिथपर्यंत. हे Actually अंतर- त्यांनी हे वायवटीचे पॉईंट दाखवलेत. हे अंतर आणि हे अंतर आम्हाला फॉल्टी वाटते. कसं फॉल्टी? हे रेकॉर्ड आहे ना, आम्ही रेकॉर्ड प्रमाणे देतो ना. इकडे मोठे इकडे ना त्यांची रुंदीला जास्त आहे आणि खाली रुंदी कमी आहे. एक मिनिट, कसं आहे? आम्हाला ही रुंदी याच्यामध्ये नक्कीच जर रेकॉर्डला जी रुंदी असणार तीच देणार ना आम्ही तुम्हाला. याच्यामध्ये कमी जास्त असणारच ना, रुंदी कमी जास्त. आम्ही पण नाही म्हणत आहे की बाबा ही रुंदी आणि ही रुंदी तुमची सेमच आहे, आम्ही म्हणतोय का नाही ना. मग ऐका ना माझी शंका हो, 2 मिनिटं. वयवाट किंवा नकाशा, आपण नकाशा बोलतो, मी आता जे बोलतो ते नकाशा बोलतो. आता तिकडून तुमची बाउंड्री येते, इकडे लहान आहे का नाही, मग ती तिकडून इकडे यायला पाहिजे का इकडे यायला पाहिजे, एवढं मला सांगा. आता तुम्ही वायवट दाखवताना इकडे दाखवलेली मध्ये, त्याच्यामुळे आमचा रेकॉर्ड जर तुम्ही सर्वे नंबर मोजून जर बसवलं ते रेकॉर्ड जे येणार आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ना. ते आत जाऊ द्या किंवा बाहेर जाऊ द्या, ते दाखवाच लागेल ना. त्याचं जे रेकॉर्ड येते तेच दाखवले ना तुम्हाला, आम्ही वेगळं काहीच दाखवलेलं नाही. वयवाटीचं माझं रेकॉर्डचं बोलतोय मी, रेकॉर्ड प्रमाणेच दाखवले ना मग आपण. ऐका, ही बाउंड्री कशी आहे? ही याची रेकॉर्डची boundary आहे का नाही ही? मग इथून ते हा पॉईंट आतमध्ये गेला का बाहेर गेला, एवढं मला सांगा. इकडे गेला ना पॉईंट दाखवले ना आपण आता point. याला जे मग आपण याच्यात दाखवलं, इकडे आतमध्ये असं वाटतं तिकडे दिसतोय. पॉईंट आहेत का? अहो ही वायवट आहे साहेब, असं रेकॉर्ड इकडे गेले. धनुष्यबाण आहे का इथं नाही, पुढं? याच्यावर आम्ही बोलतो जागेवर मी. काय दाखवलं आता आता तुम्हाला? जे तो धनुष्यबाण आम्ही थांबा दिसतोय, 2 मिनिटं, जागेवर काय तो आहे दाखवलं का आम्ही इथं? तुम्हाला? रेकॉर्ड इकडे सरलंय तेच दाखवलंय ना. आम्ही काय दाखवलंय? तुमच्याकडे सरलं असं दाखवलंय का रेकॉर्ड? नाही. रेकॉर्ड जे म्हणतं हे बघा, जे रेकॉर्ड आहे तेच दाखवले तुम्हाला, रेकॉर्ड प्रमाणे मी दाखवले. ना रेकॉर्ड प्रमाणेच बोलतो. हा पॉईंट तर हा पॉईंट, इथल्या पॉईंट दिल्यानंतर इकडचा पॉईंट इकडे येतो रेकॉर्ड प्रमाणे का इकडे येतो? अहो सर ऐका ना, हे जे आहेत ना ह्या वयवाटीच्या खुणा आहेत, ही ऍक्च्युअल खुणी. नकाशे आहे त्यांच्याकडे. याला फाळी आहे इकडे का? बघा, इकडे बघा, तुमची वायवटी तो कुठं होती? याला फाळी आहे का? हा वायवटीचा पॉईंट आहे तुमचा इथला, हा वायवटीचा पॉईंट आहे, तो पॉईंट आहे वायवटीचा. रेकॉर्ड कुठं आलंय? इथं आलंय ना. मग वायवटी पासून रेकॉर्ड अहो, इकडे पण आलेलं असं आहे ना. तिरकं येईल का चंद्रकोर? साहेब तसं नाही. चंद्रकोर येईल का ती? रेकॉर्डला जी लाईन आहे- चंद्रकोर येईल का? चंद्रकोर बघा ना, हार्ड कॉपी दाखवा तुम्ही. हार्ड कॉपी मध्ये चंद्रकोर वाटते का? आलेत ना ते आज हे काही इथे चंद्रकोर सरकारी आहे आहे. ना ते चंद्रकोर वगैरे काय नाही झालं, हे रेकॉर्डचे पॉईंट आहे तुम्हाला मागा ते ऐकून घ्या, चंद्रकोर डोळ्याने दिसतंय, 50 नाही 1000 तर माणसं आपण बोलवा. रेकॉर्ड प्रमाणे दाखवले. हा, आता यांचं चंद्रकोर काय म्हणणं आहे इथं. ते ठीक आहे. कोकणे सर, हॅलो हॅलो, एक मिनिट ऐका ना. हो पठाण, आता ऐकून घ्या यांचं पठाण, हो पठाण, ऐका ना. हो पठाण सर, सरळ करून घ्या ना. रेकॉर्ड दाखवले तर आता आणि सरळ कुठे आहे? तो विषय नाही त्यांचा. हे सरळ कुठे आहे? हे चंद्रकोर आहे ना? ही चंद्रकोर दाखवा ना तुम्ही. सांगा नाही हे. मी हा पॉईंट इथं दिला, आता पॉईंट तिकडे देता. चंद्रकोर झाली हे बघा, अजून 10 फूट इकडे आले. चंद्रकोर झाली ही संपूर्ण वक्र झाले असं. वाकडे झाले ना, कळत नाही का आपल्याला? बघा ना, हार्ड कॉपी पाहा ना, हार्ड कॉपी मध्ये आपलं कॉपी वक्र आहे का? बघा, नकाशा बघा आणि यांनी हा दिलेला पॉईंट बघा, हा कुठं चाललाय इकडं. आणि हे प्रत्येक नाही, तुम्ही या- मोजणी एक मिनिट, एक प्रक्रिया खाली जर का आता जर हा पॉईंट इकडे दिला असता तर हे सगळे आनंदित झाले ऐकून असते. घ्या. हा? आता इकडे दिलाय तर सगळे आवाज साहेब, करतायत, याची त्याच्यात कुठेही तिरकं फाळी झालंय. बारा नाही. तिथं असतं ही शेजारच्या गटाची मीटर फाळी टू आहे, फीट या मध्ये गटाची फाळी आहे. ही मोजणी मान्य होती. दोन्ही आता फाळ्या ही पण मान्य आहे. मान्य. रेकॉर्डला घ्यायला फाळी पाहिजे आहे का होत्या, ना? रेकॉर्डला तिकडे घेतल्या नाही त्यांनी दोन्ही तुम्हाला फाळ्या. किती पाहिजे यांचं तुम्हाला? फाळी नसताना त्यांचं आहे ना चंद्रकोर होतंय, पुढे वक्र होतंय. आम्ही द्यायलाच बसलो इथं, आम्हाला लागत तुझ्या बरोबर नाही बोलू. असं बोलू नका. तुझ्या बरोबर नाही बोलू. मालक आहेत, मालक माझ्या आहेत. बरोबर नाही बाई, तुम्ही मालक झाले का सगळे? आम्ही खूप नाही, आहे काय? हा? आम्ही उपरी आलो का इथं? नाही, हा पॉईंट मान्य होता का नाही, नाही नाही, तुम्हाला? तुम्हाला काय मानलं? इकडे आलो तुम्हाला सगळं आपण- नाही, आम्हाला सगळ्यांना नाही. मानते, आम्हाला नाही. रस्ता कसा करायचा आहे ना? करा रस्ता चला, तुम्ही. बघू आम्ही करा रस्ते करून दाखवा आता. नाही, नाही, बघू आले. कोण कुठून जाते? या विषयी बोलू. ही मोजणी शासकीय रेकॉर्ड प्रमाणे झालेली आहे. सांगा तुम्ही ना ही मान्य करावीच लागेल. बरोबर. आता जर हे कंपाऊंड जर अतिक्रमण असेल तर ते काढावं लागेल. बरोबर आहे तुमचं? आमच्याकडे जास्त इकडे कमी आहे. आता कसं आहे माहिती का, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती. हो, त्या दिवशी मला ते कोकणीशी बोलायचं. कोकणे साहेब एक मिनिट ये ना जरा.
इथं पुढं सरळ वाटते बघा. अहो ऐका ना तुम्ही नका बोला. आपणच हद्द दाखवली ना मग आता इतका डिफरन्स का झाला त्या मोजणीत डिफरन्स काय नाही ते पोल राहून त्यांच्याकडून मागे पुढे झाले असेल. आता जे दाखवलं ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या ऐका ना जरा थोडक्यात माहिती द्या ना काय होतं ऐका मी ऐका. दिलेलं पॉईंट बरोबर आहे. आणि आता आतमध्ये अगोदर तुम्ही किती तारखेला हद्द काम केली 3 तारखेला 3 तारखेला केली त्यावेळी तुम्ही निशाणी दाखवली निशाण दाखवून आम्ही पुढे गेलो होतो. नंतर मागे पुढे काही यांनी कुठं पोलवले आम्हाला काय माहित नाही. हो, तुम्हाला किंवा पुन्हा कुठे काय दाखवलं आम्हाला माहित नाही. सगळ्यांना फोटो राक्षणला विचारा तेव्हा पॉईंट त्यांनी इथं दिला होता का राक्षणला विचारा. सांगतो 3 तारखेला तुम्ही त्या दिवशी पळून गेले. द्राक्ष ऐका ना यांनी 3 तारखेला पॉईंट दाखवले ना आताच्या पॉईंट मध्ये बदल आहे का बदल दिसलाय मला ही खरी गोष्ट आहे. हो, कोकणी परंतु त्यांनी आज रेकॉर्ड प्रमाणे जे दिलंय मला असं वाटतंय आणि त्यांनी एक्सप्लेन पण केलंय मगाशी पूर्ण वहिवाट कुठं आहे आणि ती लाईन कुठे आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. तो फरक कसं काय झाला? एवढा फरक मला बोलून द्या. तुम्ही दिलेल्या पॉईंट वरती तुम्ही अँगल रावला का नाही? हा होता नाही रवलेला आहे बरोबर आहे का नाही? आता तो त्या पॉईंट वर मोजणी निघाली का कोकण्यांच्या? नाही त्यांनी जे कागद दाखवले मला काय म्हणायचं नकाशा ते सगळं खरं असू शकतं पण कोकण्यांनी त्या दिवशी पॉईंट दिली आणि आज त्यांच्या सुपेरियरने जे पॉईंट दिला त्याच्यात बदल आहे का नाही हे मला सांगा. म्हणजे यांचा पॉईंट चुकीचा होता का त्या दिवशी? आता रेकॉर्ड ऐका ना आम्ही त्या दिवशी नव्हतो. मी जे बोलतोय ते ऐका 2 मिनिटं. नाही माझ्या नाही माझ्या प्रश्न आता रेकॉर्ड प्रमाणे त्यांनी सांगितलं ना दादा ऐका मला बोलून द्या. मला फक्त एकच नाही प्रश्न मला जे सांगायचं ऐका हे बघा त्या दिवशी तो पॉईंट दिला होता. आता त्यांनी जे रेकॉर्ड आणले त्या रेकॉर्ड प्रमाणे पलीकडे पॉईंट दिला. हे सत्य आहे. हे सत्य आहे. त्यावेळेच्या चुकीचं होतं का? ते आता अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही. तुला मान्य आहे का? नाही काय मान्य आहे? त्या दिवशीचा पॉईंट आणि आताचा पॉईंट चुक नाही का? मान्य नव्हतं आम्हाला हे मान्य आहे. तुम्हाला त्या दिवशीचं पॉईंट आणि आताची पॉईंट चुकीचं नाही का? वाघमोडी पाहिजे नव्हती ना ती सरळ करून दिली ना. याच्याशी मला घेणं देणं नाही. मला फक्त कोकण्याचा पॉईंट चुकीचा आहे हे तुम्ही तोंडाने म्हणा. ते जितका दिलेला माझं भांडण ते सांगितलं ना मी तुम्हाला. काय ते चुकीचं आहे ना? कालचा पॉईंट आणि आजचा पॉईंट खूप फरक आहे मग मी तेच विचारतोय आता जे पॉईंट दिले काय